नमस्कार, मी सुस्मिता गज्जलवार तुम्हाला 10वीचं संस्कृत शिकवत आहे. तर आपण संस्कृत आमोदः या पुस्तकातील या 10वी कक्षेच्या पुस्तकातील आपण आज प्रथम पाठ शिकणार आहोत. तर प्रथम पाठ आहे आद्यकृषकः पृथुव्यन्यः. आद्यकृषकः पृथुव्यन्यः म्हणजे काय पहा. आद्य म्हणजे काय पहिला, कृषकः म्हणजे शेतकरी, पृथुव्यन्य हे राजाचं नाव आहे. पहिला शेतकरी पृथुव्यन्य हे आपल्या पाठाचं नाव आहे. काय? आद्यकृषकः पृथुव्यन्यः. तर पाहूयात आपण पाठामध्ये काय आहे ते. पहा, ही कथा जी आहे आता जी आपण अभ्यासणार आहोत, पहिला शेतकरी पृथुव्यन्य ही जी कथा आहे ती ऋग्वेदातून घेतलेली आहे. तर वेन राजाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं पृथु, ठीक आहे, किंवा पृथुव्यन्यः असं म्हणता येईल. तर तो एक प्रजाहितदक्ष आणि आदर्श असा सम्राट होता. भारत देशामध्ये म्हणजे जे काही कृषी कार्यामध्ये म्हणजे प्रारब्धी मिळाली किंवा विकास झालेला आहे, संशोधन झालेलं आहे, ते या पृथुराज्यामुळेच झालेलं आहे असं मानण्यात येतं. तसेच त्याला म्हणजे कृषीविद्येचा, शेतीच्या विद्येचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणूनच त्याला काय म्हणलं जातं, पहिला शेतकरी असं सुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे. तर धरितीचं जे नाव आहे पृथ्वी, हे सुद्धा असं म्हणतात की पृथुराजाच्या कार्याचं स्मरण करून ठेवलेलं आहे असं म्हणतात. तर तुम्ही इथे पाहताय ऋग्वेदात एषा कथा उद्धता, म्हणजे ऋग्वेदामध्ये ही कथा काय आहे सांगितलेली आहे. वेनभूपते, वेन राजाचा पुत्र मुलगा वेन्यः, वेन एवं पृथुव्यन्य इति नामना, वेन किंवा पृथुव्यन्य या नावाने ओळखला जात होता. काय? वेनभूपते पुत्रः वेन्यः एव पृथुव्यन्यः इति नामना ज्ञातः. सह म्हणजे तो प्रजाहितदक्ष, प्रजेच्या हिताबद्दल दक्ष असणारा आदर्श असा सम्राट म्हणून सम्राटः इति स्मृत, सम्राट म्हणून स्मरण केला जातो किंवा ओळखला जातो. भारतदेशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रतिनीतं च. भारत देशात पृथु या राजाचे जे कृषी कार्य प्रारब्ध म्हणजे कृषी कार्यातील जे प्रारब्ध आहे, संशोधन आहे, विकास कोणाचे आहे? पृथुराज्याचे असं म्हणतात. स एव कृषीविद्याया जनकः इति मतः. तो कृषीविद्येचा किंवा शेती कलेचा जनक सुद्धा म्हटला जातो. इति मतः म्हणजे काय? असे मानले जाते. अतएव स प्रथम कृषकः, म्हणूनच अतएव म्हणजे काय? म्हणूनच सह म्हणजे तो, प्रथम म्हणजे पहिला, कृषकः म्हणजे शेतकरी आहे. धरित्र्याः पृथिवी, धरणीच्या पृथ्वी इति असे नामाभिधान, असे नाव सुद्धा पृथुकार्यसे स्मारकम म्हणजे पृथुराजाच्या कार्याचे एक स्मरण म्हणून आहे. ठीक आहे. इति मन्यते बुधैः, इति म्हणजे असे, मन्यते बुधैः, बुधैः म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत ते असे मानतात, असे बुद्धिमान लोक म्हणतात. काय म्हणतात? तर धरतीचे जे नाव पृथ्वी आहे ते सुद्धा पृथुराजाचे स्मरण करून ठेवले आहे असे बुद्धिमान लोक मानतात. तर पहा, आता पुढे आपण पाठाकडे वळू. तुम्हाला एवढं तर कळलं की ही कथा कशातून घेतलेली आहे? ऋग्वेदातून घेतलेली आहे. तर वेन राजाचा मुलगा ज्याचे की नाव पृथु होतं, त्याला पहिला शेतकरी किंवा शेती कलेचा जनक असे म्हटले जाते. तसेच शेती कलेमध्ये जे काही प्रारब्ध आहे, जे काही संशोधन आहे, जे काही विकास आहे ते त्याच्यामुळेच आहे असे मानले जाते. आणि पृथ्वी असे नाव हे सुद्धा पृथुराजाच्या कार्याचे स्मरण म्हणून ठेवलेले आहे असे बुद्धिमान लोक म्हणतात. ठीक आहे. एवढं कळालं. आता पुढचं पाहूया आपण. आता पहा, हा जो राजा दिलाय पिक्चरमध्ये तो आहे पृथुराजा, जो स्वतः नांगर धरत आहे. पहा, एखादा राजा म्हणजे म्हणूनच त्याचं कार्य एवढं महान समजलेलं आहे. पहा, भूपालः पृथुव्यन्यः नाम धरायां प्रथम अभिषिक्तः सम्राटः. भूपाल पृथुव्यन्यः नाम धरायां म्हणजे धरायांचं पहिलं आपल्याला भाषांतर घ्यायचं याच्यामध्ये. धरतीवर पहिला अभिषिक्त म्हणजे राज्याभिषेक झालेला सम्राट म्हणून पृथुव्यन्यः भूपाल म्हणजे पृथुव्यन्यः हा राजा होता, ज्याचं की पहिलं राज्याभिषेक झालं होतं. म्हणजे धरतीवर पहिलं राज्याभिषेक हे पृथुव्यन्यः राजाचं झालं होतं. ठीक आहे. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी असेल. प्रयाग क्षेत्रे म्हणजे
प्रयाग नावाचं जे तीर्थक्षेत्र आता प्रसिद्ध आहे, आता सुद्धा आहे, तर ते प्रयाग क्षेत्र हे पृथुराजाचं राजधानी आसीत म्हणजे होती. तर प्रयाग क्षेत्र पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेकसमये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी चारणाः जो एक चारण होता तो पृथुनृपस्य म्हणजे पृथुराजाचा स्तुतिं गातुम् उत्सुका म्हणजे स्तुती गाण्यासाठी उत्सुक होता किंवा स्तुती गाण्यासाठी इच्छुक होता. ठीक आहे. तदा पृथुः आज्ञापयत. तदा म्हणजे तेव्हा पृथु आज्ञापयत पृथुराजाने आज्ञा केली. तिष्ठन्तु चारणाः म्हणजे चारणा थांब. तिष्ठन्तु म्हणजे थांब. तिष्ठन्तु चारणाः यावत् मम सद्गुणा न प्रकटीभवन्ति तावद न स्तोत्यव. म्हणजे जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाहीत तोपर्यंत कोणीही माझी स्तुती करू नये. म्हणजे जोपर्यंत माझी स्तुती सद्गुण मम म्हणजे माझी सद्गुण हा म्हणजे सद्गुण न प्रकटीभवन्ति जोपर्यंत प्रकट होत नाहीत तावत अहम न स्तुत्य म्हणजे तोपर्यंत माझी स्तुती करू नका. पहा इथे सेंटेन्स आलं नाही, मी सांगते तुम्हाला, पुस्तकामध्ये आहे तुमच्या, पहा. ठीक आहे. स्तुतिगायकः पृथुनृपस्य एतादृशी निस्पृतः ज्ञात्वा प्रसन्नः अभवत्. म्हणजे स्तुतिगायकः म्हणजे जो स्तुती करणारा होता तो पृथुनृपस्य म्हणजे पृथुराजाचा एतादृशी निस्पृहता म्हणजे अशा प्रकारची निस्पृहता ज्ञात्वा म्हणजे काय, जाणून प्रसन्नः अभवत् म्हणजे प्रसन्न झाला. म्हणजे पहा, हा जो भूपाल म्हणजे राजा होता पृथुवेन्यः, त्याचा पहिला राज्याभिषेक पृथ्वीवर झालेला होता म्हणे. पहा, तर प्रयाग क्षेत्र इथं त्या पृथुनृपस्याची काय होती, पृथुराजाची काय होती, राजधानी होती प्रयाग. राज्याभिषेकाच्या वेळी त्याचं एक चारण होतं. चारण एक म्हणजे त्याचा सेवक होता. त्याची अशी इच्छा होती की स्तुती म्हणजे राजाची स्तुती गा. आता पहा, आजच्या काळाला जर पाहिलं तर एखाद्याची स्तुती केल्यानं त्याला किती छान वाटतं. मग पण तो राजा असा होता की तो काय म्हणतो, तिष्ठन्तु चारणात थांबा. यावत मम सद्गुणः म्हणजे जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाहीत तोपर्यंत माझी स्तुती करू नका. जेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की हां माझे सद्गुण आहेत हे, तेव्हा तुम्ही स्तुती करा. फक्त स्तुती कोणाची करा, ईश्वराची करा असं तो म्हणतो. मग हे ऐकून त्या स्तुतिगायकाचं म्हणजे स्तुतिगायकसुद्धा काय होतो, प्रसन्न होतो. मग पहा, आता पुढचं पाहूया काय होतं ते. ठीक आहे. आता पहा, एकदा पृथुराज स्वराज्य भ्रमणम अकरोत. एकदा पृथुराजा स्वराज्य भ्रमणासाठी अकरोत म्हणजे स्वराज्याची फेरफटका मारत होता. भ्रमण म्हणजे भ्रमण करत होता, फिरत होता किंवा फेरफटका मारत होता. ठीक आहे. तर एकदा पृथुराज स्वराज्य भ्रमणम अकरोत. एकदा पृथुराजा त्याच्या राज्यात फेरफटका मारत होता किंवा फेरफटका करत होता. भ्रमण समये तेन दृष्टम यत् प्रजा अतीव कृशः अशक्तच. म्हणजे भ्रमण समये तो जेव्हा फिरत होता, फेरफटका मारत होता, तेन दृष्टम, तेन म्हणजे त्याने, दृष्टम पाहिले, तेन दृष्टम यत् प्रजा अतीव कृशः अशक्ताच. त्याची प्रजा, यत् म्हणजे त्याची प्रजा अतीव कृशः अशक्ताच, त्याची प्रजा अतिशय कृश आणि अशक्त झाली होती. म्हणजे जेव्हा तो फेरफटका मारत होता तेव्हा त्यानं पाहिलं की त्याची प्रजा जी काय होती, एकदम अशक्त होती. ताहा प्रजा पशुजीवंती म्हणजे त्याची जी प्रजा होती ती एकदम पशुसारखं जीवन जगत होती. म्हणजे पशुसारखं जीवन जगत होती. ठीक आहे. निकृष्टानं खादंती. निकृष्ट म्हणजे अतिशय खालच्या दर्जाचं निकृष्ट असं अन्न, खादंती म्हणजे खात होती. तद दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातं. तद म्हणजे ते, दृष्ट्वा म्हणजे पाहून, राजा चिंताकुलः जातं. राजाला म्हणजे चिंता वाटली, तो चिंताग्रस्त जातं म्हणजे झाला. तद दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातं. ते पाहून राजा चिंताकुल झाला किंवा चिंताग्रस्त झाला. तदा पुरोहित वदत. तेव्हा पुरोहित म्हणाला. म्हणजे पहिल्यांदाच्या काळात पहा, एका राजाला म्हणजे प्रत्येक मंत्रिमंडळ असायचं, त्यातील पुरोहितसुद्धा प्रामुख्यानं असायचं. ठीक आहे. तर तेव्हा तो पुरोहित अवदत म्हणजे म्हणाला. काय म्हणाला पहा, हे राजा धनधान्यादी सर्वं वस्तु जातं वस्तुतः वसुंधरायाः उदरम एव वर्तते. म्हणजे पहा, हे राजा
धनधान्य वस्तू किंवा इतर वस्तू जे काही सर्व आहे ते कुठं असते? वसुंधराया म्हणजे पृथ्वीच्या उदरमेव वर्तते म्हणजे पोटातच असते. जे हे राजा धनधान्य किंवा जे काही वस्तू असतात ते पृथ्वीच्या पोटातच असतात. तत् प्राप्तुम यतस्व त्यामुळे यतस्व म्हणजे त्यामुळे तू ते तद म्हणजे ते प्राप्तुम म्हणजे प्राप्त करण्यासाठी काय कर? प्रयत्न कर. ठीक आहे का? पहा आता जेव्हा पृथ्वीराजा फेरफटका मारत होता त्याच्या राज्यामध्ये तेव्हा त्यानं पाहिलं की त्याची प्रजा काय होती? अतिशय अशक्त आणि कृश होती. एकदम पशुसारखं जीवन जगत होती आणि निकृष्ट दर्जाचं अन्न खात होती. मग ते पाहून त्या राजाचं म्हणजे मन पघळलं. तो प्रजाहितदक्ष राजा होताच मुळी. तर ते पाहून तो राजा एकदम चिंताग्रस्त झाला की म्हणजे हे कसं काय? तेव्हा त्याचा पुरोहित म्हणाला की हे राजा हे जे काही धनधान्य येतं किंवा वस्तू असतात ते कुठे असतात? पृथ्वीच्या उदरात असतात. म्हणजे आपण सगळं अन्न मिळवतो किंवा एखादे वस्तू वगैरे मिळवतो ते कुठून प्राप्त होतात? तर पृथ्वीच्या खनिजामधूनच म्हणजे पृथ्वीच्या उदरामधूनच प्राप्त होतात. तर तू ते मिळवण्यासाठी काय कर? प्रयत्न कर. ठीक आहे. आता पुढे काय करते राजा पाहूया. ठीक आहे. पहा तदा पृथुभूपेन तदर्थम सज्जीकृतम तदा म्हणजे तेव्हा पृथुभूपेन पृथुराजाने तदर्थम त्यासाठी तदर्थम म्हणजे त्यासाठी धनुः म्हणजे धनुष्य सज्जीकृतम म्हणजे सज्ज केले. तेव्हा पृथुराजाने त्यासाठी काय केले? धनुष्य सज्ज केले. तदा भूमी स्त्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवन अवदच्च. आता पहा तदा म्हणजे तेव्हा भूमी म्हणजे काय? धरती. स्त्रीरूप म्हणजे स्त्रीचे रूप धृत्वा म्हणजे धरून तस्य त्याच्या पुरत त्याच्या समोर पुरत म्हणजे समोर प्रकटिता प्रकटिता अभवन म्हणजे प्रकट होऊन अवदच्च आणि प्रकट झाली आणि काय म्हणाली? अवदत आणि म्हणाली हे राजेंद्र हे राजा तव पिता दुःशासकः वेनराज राजधर्मस्य पालनं ना करोत. तुझा जे पिता होता वेनराजा तो दुःशासक राज्यधर्माचं पालन करत नव्हता. तर तो काय करत? ना करत म्हणजे करत नव्हता. तदा तेव्हा मया चोर लुंठ कभयात तेव्हा मला चोर लुंठ म्हणजे लुटेऱ्यांची भीती वाटून भयात म्हणजे भीती वाटून धनधान्य पुष्पफलानी मम उद्रे निहितानी तेव्हा मला चोर आणि लुटेऱ्याची भीती वाटल्यामुळे मी सर्व धनधान्य फळे पुष्पे सगळं काय केलं? मी माझ्या उदरामध्ये निहित म्हणजे साठवून ठेवलं. ठीक आहे. त्वम तू प्रजाहित दक्ष नृप तेव्हा तू त्वम म्हणजे तेव्हा तू त्यामुळे तू आता प्रजाहित दक्ष नृप तू प्रजाहित दक्ष असा राजा आहेस. प्रजेचा हितासाठी दक्ष असणारा राजा आहेस. यदि त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी यदि म्हणजे जर त्वम म्हणजे तू प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी प्रयत्नाने कृषी कार्य केले करोशी म्हणजे केले तर्हि अहम प्रसन्ना भविष्यामी तर्हि म्हणजे तरच अहम म्हणजे मी प्रसन्ना भविष्यामी प्रसन्न होईल. पहा यदि त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी तर्हि अहम प्रसन्ना भविष्यामी जर तू प्रयत्नाने कृषी कार्य केलास तरच मी प्रसन्न होईल. ठीक आहे. अतः धनु त्याज्य त्यामुळे काय करतो? धनुष्यबाणाचा त्याग कर. ठीक आहे. खनित्राणी हलान कुद्दलानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजने सह कृषी कार्य करतो. आता पहा खनित्राणी खनन करण्याचे जे काही आहे किंवा हलन नांगर कुद्दलिकानी म्हणजे कुदळ लवित्राणी म्हणजे विळे च हस्ते गृहीत्वा म्हणजे हातात घेऊन तू प्रजाजनांसोबत तू हातात घेऊन कृषी कार्य कर असे ते म्हणाले. काय पहा खनित्राणी खनण्याची हत्यारे हलान म्हणलं तर नांगर म्हणजे नांगर कदालकानी म्हणजे कुदळे लावित्राणी विळे च आणि हस्ते म्हणजे हातात गृहीत्वा धारण करून किंवा घेऊन प्रजाजनैः सह कृषी कार्य करू म्हणजे प्रजेच्या सोबत काय कर? कृषी कार्य कर. भूमातुः उपदेशं मनसी निधाय पृथिव्यन्यः नदीनां मार्गम अवरुद्धं कृषी कार्यार्थं जलस्य उपयोगम अकरोत. पहा भूमातुम
भूमातुम उपदेशम म्हणजे धरतीचे किंवा भूमातेचे उपदेश मनसी मनात निधाय म्हणजे बाळगून किंवा ठेवून मनात ठेवून पृथुव्यन्य काय केला नदीनाम मार्गम अवरुद्धम नदीनाम म्हणजे नदीचं मार्ग अवरुद्ध म्हणजे अडवून कृषी कार्यासाठी जलस्य उपयोगम करून कृषी कार्यासाठी त्याने काय केला पाण्याचा वापर केला. पहा भूमातेचा उपदेश किंवा उपदेश मनात बाळगून पृथ्वीराजाने नदीचं मार्ग अडवून त्या कृषी कार्यासाठी पाण्याचा उपयोग केला. ठीक आहे. पहा म्हणजे पृथ्वीराजानं जेव्हा पुरोहित पृथ्वीराजाला म्हणाला की तू काय कर जे काही पृथ्वीच्या उदरातलं आहे ते तू मिळवण्यासाठी प्रयत्न कर, तेव्हा त्या पृथ्वीराजानं काय केलं आपलं धनुष्य जे असतं ते धनुष्य सज्ज केलं. त्यावेळेस त्याच्यासमोर जी धरती आहे धरती माता आहे आपली ती एका स्त्रीच्या रूपात आली त्याच्यासमोर आणि म्हणाली की हे राजा हे धनुष्य तू त्याग कर, कारण तुझे जे वडील किंवा तुझे जे पिता होते वेन राजा ते अतिशय दुःशासक असा राजा होता आणि त्याने राजधर्माचा म्हणजे त्याग केला होता, तो राजधर्मानुसार चालत नव्हता. त्यामुळं मी जे चोर लुटारे होते त्यांच्या भीतीमुळे काय केलं सगळे जे फळं किंवा फळे पुष्पे जे काही होते धनधान्य ते माझ्या उदरामध्ये साठवून ठेवलं मी. तर तू काय कर धनुष्याचा त्याग कर आणि जे काही खण्याची हत्यारे आहेत, नांगर आहे, कुदळ आहे, विळे आहेत ते हातात घे आणि काय कर तुझ्या प्रजाजनांसोबत तू कृषी कार्य कर. मग जे भूमातुम उपदेश म्हणजे पृथ्वीच्या उपदेशाला मनात बाळगून त्या राजानं काय केलं की नदीचं जे पाणी असतं ते पाणी अडवलं आणि त्याचा वापर कृषीसाठी केला. ठीक आहे. पहा आता पुढे काय होतं. ठीक आहे. पहा ही भूमाता आहे जी की स्त्रीच्या रूपात कोणाला पृथ्वीराजाला दर्शन देत आहे आणि सांगत आहे की तू हे म्हणजे धनुष्याचा त्याग कर. हा धनुष्य घेतलेला पृथ्वीराजा. ठीक आहे. तर पहा त्या अनंतरम बीजानां संस्करणम कृत्वा वपनम अकरोत. त्यानंतर बीजावर प्रक्रिया करून आणि बीजाचे संकलन करून त्याची पेरणी केली त्याने. पर्जन्यानंतरम बीजभ्य अंकुराद्भूत. आता पहा तेवढं प्रयत्न केलं होतं फळ तर मिळणारच. मग जेव्हा पर्जन्य झालं म्हणजे पाऊस पडला पर्जन्यानंतरम पावसानंतर बीजभ्य म्हणजे बीजामधून अंकुरावद्भूत म्हणजे अंकुर आले. ठीक आहे. धान्य लाभेनं सर्व प्रजाजना संतुष्टाच अभवन म्हणजे धान्य प्राप्त झाल्यामुळे सर्व त्याचे जे प्रजाजन होते ते काय झाले संतुष्टाच अभवन म्हणजे संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृप हा कल्याणकारी राजा एष म्हणजे हा कल्याणकारी नृप राजा पृथिव्यां प्रशासने अग्रणी जनसेवावृत्ती च अभवत म्हणजे पृथिव्यां प्रशासने अग्रणी जनसेवावृत्तीच्या अभवत म्हणजे जनसेवेमध्ये आणि प्रशासनामध्ये पृथ्वीच्या अग्रणी म्हणजे सर्वात अगोदर किंवा सगळ्यात पुढे होता. ठीक आहे. तर असा हा वेन राजा होता. त्यानंतर काय केलं बीज संकलन केलं, त्याचं बीजारोपण केलं, त्याच्यावर प्रक्रिया केल्या. मग जेव्हा पाऊस पडला तेव्हा त्याच्यात अंकुर बाहेर आलं, मग पीक मिळालं लोकांना. मग त्या धान्य लाभामुळे त्याची जी अशक्त अशी पशुसारखं जीवन जगणारी प्रजा होती निकृष्ट अन्न खाणारी प्रजा होती काय झाली संतुष्ट झाली. म्हणजे असा हा कल्याणकारी राजा सगळ्यात पुढे राहून जनसेवा करणारा आणि पृथ्वीसाठी प्रशासन करणारा होता. पहा त्या पृथ्वीराजाचे काही आदर्शभूतानी कार्याने म्हणजे पृथ्वीन्यस्य आदर्शभूतानी कार्याने पृथ्वीराजाची काही आदर्शाची कार्यसुद्धा इथे दिलेली आहेत. पहा संरक्षण व्यवस्था आहे त्यामध्ये. त्यानंतर जलव्यवस्थापन आहे, म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे सुद्धा त्याला माहिती होतं. ठीक आहे. कृषी संशोधनम कृषीचे संशोधनसुद्धा त्यानं केलेलं आहे. ठीक आहे. म्हणूनच त्याला पहिला राजासुद्धा म्हणलेला आहे किंवा जनकसुद्धा म्हणलेलं आहे कृषी कार्याचं. त्यानंतर आरोग्य सुविधा त्यानं प्राप्त करून दिलेल्या आहेत लोकांना. पशूनाम कृते रक्षितानी तृणक्षेत्राने. आता पहा हे सुद्धा महत्त्वाचं असते कृषी कार्यामध्ये. म्हणजे जे काही पशु असतात राज्यामधले त्यांच्यासाठी सुद्धा त्यानं काय केलं तृणक्षेत्र आणि रक्षिता म्हणजे जे काही गौतिक प्रदेश क्षेत्र होते चरण्याची ती सुद्धा काय केली राखीव केली. अन्य दुग्धादीना व्यवस्था अन्न दुधाची त्यानं काय केलं चांगली व्यवस्था केली.
त्यानंतर नगर व्यवस्थापन, नगराची सुद्धा चांगली व्यवस्था केली. शिक्षण व्यवस्था, आणि काय केली, चांगली अशी शिक्षण व्यवस्था त्यानं प्राप्त करून दिलेली आहे. पहा आता यानंतर आता तुम्हाला हे स्वाध्याय तर कळूनच जाईल. पुढे स्वाध्याय या धड्याखालचं तर पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत, म्हणजे पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, चारणः किमर्थम उत्सुकाः, म्हणजे तो जो चारण होता तो कशासाठी उत्सुक होता. ठीक आहे, किमर्थम कशासाठी उत्सुक होता. कशासाठी उत्सुक होता तो सांगा, म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे. तो राजाची स्तुती करण्यासाठी उत्सुक होता. चारणाः काय सांगशाल मग, चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. भ्रमणसमये पृथुराजेन किं दृष्टं. भ्रमणसमये पृथुराजेन म्हणजे भ्रमणाच्या वेळी जेव्हा तो फेरफटका मारतो त्यावेळी त्यानं पृथुराजानं काय पाहिलं, तर काय पाहिलं त्यानं की त्याची जी प्रजा आहे ती अतिशय कृश आणि अशक्ता झाली. म्हणजे भ्रमणसमये पृथुनृपस्य किंवा पृथुराजेन दृष्टं तत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. ठीक आहे. त्यानंतर वसुंधराया उदरे किं वर्तते. वसुंधराया उदरे काय धनधान्यादी वस्तू इत्यादी वर्तते, म्हणजे सगळं काही त्याच्या पोटात होतं. हे ते पुरोहितांना सांगितलेलं होतं. पहा ते विचारले. स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता अभवत. म्हणजे स्त्रीचे रूप पकडून पृथुच्या नृपस्य म्हणजे पृथुराजाच्या समोर काय होते. थांबा, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. ओके, पहा. तर स्त्रीरूपं धृत्वा, हे पहा हे क्वेश्चन, स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता भवत. तर स्त्रीचे रूप धरून म्हणजे पृथ्वीने कोण प्रकट झाली होती, तर धरित्री. हे तुम्हाला माहिती आहे. पृथ्वीन्यः कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनं कथम अकरोत, म्हणजे कसे केले. कथम म्हणजे कसे केले जलाचे व्यवस्थापन कृषी कार्यासाठी. तर नदीना मार्गम अवरुद्ध, म्हणजे नदींचे मार्ग अडवून त्याने कृषी कार्यार्थम व्यवस्थापन केले. ठीक आहे. माध्यम भाषेया उत्तरात, आता हे खालचा प्रश्न आहे पहा, हे वाला. पहिला पहा, भूमाता पृथुव्यन्यः किम उपदिशत. भूमातेने पृथुव्यन्याला किम आता तुमच्या भाषेत सांगायचं आहे मराठीमध्ये. हे काय उपदेश केला भूमातेने पृथुव्यन्याला, हा की तू काय कर, धनुष्याचा त्याग कर आणि जे काही माझ्या उदरामध्ये आहे धनधान्य वगैरे आहेत ते मिळवण्यासाठी तू काय कर, कुदळ, खणण्याची हत्यारे, विळे तसेच नांगर उचल आणि प्रजाजनासोबत कृषी कार्य कर. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, धरित्र्याः उपदेशं मनसि निधाय पृथुव्यन्यः किम अकरोत. ठीक आहे. तर धरतीचे मनात उपदेश पकडून पृथुराजाने काय केले मग त्याने धरतीचे उपदेश पकडून मनामध्ये नदीचे पाण्याचे मार्ग अडवले आणि कृषी कार्यासाठी जलव्यवस्थापन केले. ठीक आहे. आता पहा, हे पुढचं आता तुम्हाला भरायचं आहे. तुम्ही हा स्वाध्याय सोडून घ्या. ठीक आहे. तर मग समजलं का सगळ्यांना. जर काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही मला नंतर कळवू शकता किंवा सांगू शकता. ठीक आहे. तर ओके, बाय. हे तुम्ही स्वाध्याय सोडून घ्या. मग आपण पुढचा पाठ पुढच्या भागात पाहूया. ओके, धन्यवाद.